नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज करतोय आपण हे छानसं दिसणारं डायनिंग टेबलवर ठेवायचं टिश्यू होल्डर। याला लागणारं साहित्य आहे हे 2 8 mm चे मी मोती घेतलेले आहेत। बस एवढंच साहित्य आहे। तर करूया सुरुवात या कलाकृतीला। तर ह्या कलाकृतीला करताना 4 मोती पांढऱ्याच रंगाचे किंवा ऑफ व्हाईट, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही रंगाचे मोती घेऊ शकता किंवा 6 mm मध्ये सुद्धा करता येईल। फक्त मोत्यांची संख्या थोडी वाढवायला लागेल। तर आता ह्या काय करायचं आहे, 4 mm च्या मोत्यामध्ये 4 मोती घालून एक पक्की गाठ पाडून घ्यायची। अशा पद्धतीने आणि गाठ पाडून एकदा सुई पूर्ण याच्यामध्ये फिरवून घ्यायची। आता याच्यासाठी मी वायर जी घेतली आहे ती वायर घेतली आहे 80 नंबरची तंगूस। आणि ते घेण्याचं कारण असं की ह्या मोत्यांमध्ये 8 mm च्या मोत्यामध्ये जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा याची होल्स असतात मोठी आणि आपली वायर असते थोडी कमी जाडीची। मग त्यावेळेस काय होतं की ते मोती लूज पडतात आणि म्हणून मी या ठिकाणी ही जी तंगूस घेतली ही तंगूससुद्धा 80 साईजचीच घेतलेली आहे। आता मी या ठिकाणी पुन्हा एकदा गाठ पाडून घेतली आणि गाठ पाडून ही वायर आपण दुसऱ्या मोत्यामध्ये घालून घेऊ आणि ती गाठ कापून टाकायची। आता आपल्याला ही चौकोनाची एक लाईन करून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला हे चौकोन वाढवून घ्यायचे आहेत। तर हा पहिला चौकोन, हा दुसरा चौकोन, असे आपल्याला 8 चौकोन आपण करून घेणार आहे। हा दुसरा निडल बाजूच्या मोत्यातून त्यानंतर या समोरच्या मोत्यात आणायची आणि अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला 3 मोती घालायचे आहेत। 1 2 आणि 3 मोती घालायचे आणि ही निडल पुढच्या मोत्यात घेऊन यायची। पुढच्या मोत्यात आणून समोरच्या मोत्यात आणायची आणि आणखी एक समोरच्या मोत्यात आणायची। अशा पद्धतीने आपल्याला हे 8 चौकोन करायचे आहेत। तर ते 8 चौकोन मी करून घेते, मग पुढची स्टेप बघूया। तर हे आपल्या 8 चौकोन झाले। 8 चौकोनानंतर पुन्हा 8 चौकोन याच्यावरती करायचे आहेत। पहिली लाईन, त्याच्यानंतर दुसरी लाईन आणि दुसऱ्या लाईननंतर तिसरी लाईन मात्र आपल्याला ब्ल्यू कलरमध्ये करायची। तर ही पहिली लाईन झाली। आता दुसऱ्या लाईनमध्ये काय करायचं, सुरुवातीला आपल्याला 3 मोती टाकावे लागतील। 3 मोती टाकून ही निडल फिरवून घ्यायला लागेल आणि मग पुढच्या लाईनमध्ये मात्र 2-2 मोतीच आपल्याला घ्यायला लागतात। तर ही निडल अशी फिरवून घ्यायची आणि आता या ठिकाणी आपल्याला 2-2 मोतीच घालायचे आहेत। अशा पद्धतीने हा पूर्ण ही लाईन इथपर्यंत पूर्ण करायची। आता याची 2 लाईन झाल्यात। आपल्याला आता तिसरी लाईन ही ब्ल्यू कलरमध्ये घ्यायची आणि दोन्ही बाजूला सारखंच करायचं आहे। तर त्यासाठी मी काय केलं की एक बाजू पूर्ण करून घेतलेली आहे। या ठिकाणी ही बाजू दिसत असेल तर आता मी इकडची बाजू मुद्दाम राहू दिली, इकडची बाजू करून घेतली आणि अशीच्या अशी दुसरी बाजू आपल्याला रिपीट करायची। तर आपण ह्या बाजूला ह्याच्यानंतर जी कंटिन्यू करायची आहे ती ह्या बाजूला, एका बाजूला आपण या डिझाईनच्या एका बाजूला सुरुवात करूया। आता या मोत्यामध्ये आपल्याला एक ब्ल्यू कलरची लाईन करून घेणार आहे मी। तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे मला की हे जे मोती आहेत हे जरी मी 8 mm चे घेतले तरी पांढरे मोती थोडेसे साईजला मोठे दिसतात आहे मला आणि ब्ल्यू मोती थोडेसे छोटे दिसतात आहे। मग त्या कारण व्हाईट मोती हे पॅकेटचे मोती आहेत
आणि ब्ल्यू मोती हे माळेचे मोती आहेत. तर हा थोडासा फरक पडू शकतो आणि त्याच्यामुळे या चौकोनांमध्ये तर काही फरक पडत नाही, पण त्याच्या वरच्या बाजूमध्ये मात्र थोडासा फरक पडू शकतो. तर हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. आता ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा एक व्हाईट लाईन आपल्याला करून घ्यायची आहे. तर ह्या दोन्ही लाईन मी करून घेते. ही एक लाईन आणि ही एक लाईन. वरची लाईन कशी केली ते दाखवते. तर ह्या मी 2 लाईन करून घेतल्या, एक ब्ल्यू लाईन आणि एक व्हाईट लाईन. इथपर्यंत आपला हा बेस कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला ही नीडल ह्या दोनपैकी एका मोत्यात घेऊन यायची आहे. आता ह्याच्यासाठी एकतर धागा फिरवून नेऊ शकता तुम्ही तिथपर्यंत, पण जेव्हा आपण पुढची डिझाईन करतो तेव्हा मात्र याच्या 2 मोत्यांच्या मध्ये धागा हा काही टाळता येत नाही आपल्याला आणि त्याच्यासाठी म्हणून एक तर सरळ न्या किंवा मग गोल फिरवून न्या. कसं न्यायचं मी ते दाखवते तुम्हाला. आता या मोत्यांमधून 4 मोत्यांमधून आपण याला गोल फिरवून नेऊ शकतो. धागा नको असेल कारण पर्याय नाही, मोती मोठे आहेत आणि त्याच्यामुळे त्याला गॅप भरपूर आहे आणि म्हणून तो धागा दिसणारच. पण आपण जेव्हा ते उभं करतो तेव्हा ते दिसणार नाही, एवढा काही फारसा फरक पडणार नाही, पण तरीही आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर ती गॅप बुजवण्यासाठी मी प्रयत्न केला की 5 mm मोती घालायचा, पण 5 mm हा मोती जर तिथे घातला तर ते वाकडं होते. 4 mm घातला तर होतं, पण 4 mm मोत्यामधून 8 mm धागा जात नाही आणि त्याच्यामुळे तिथे आपली पंचाईत होते. आणि म्हणून या ठिकाणी आपण प्रयत्न करूया की शक्यतोवर धागा दिसणार नाही, धागाही जात नाही आणि सुई त्याच्यातून जाड सुई जात नाही आणि बारीक सुई घेतली तर त्याच्यात धागा जात नाही. हा असा एक प्रॉब्लेम आहे. आता आपण काय करू, या ठिकाणी 6 मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 मोती मी घेतलेत. 6 मोती घेऊन हा धागा मला याच्या बाजूचे पहा, इथे 8 मोती आहेत टोटल. पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 पैकी या बाजूनी मोजलं तर 5व्या मोत्यामध्ये मी सुई टाकली आणि 6 मोती घातली. इकडून घातलं तर 4 नंबरच्या. आता घालून काय करायची, ही नीडल याच्यातून ह्या मोत्यातून पास करायची, त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून, आणि सरळ आता नीडल आपण घेऊन येऊ किंवा ती गोल फिरवून सुद्धा अशी फिरवून आणता येईल. तर ही अशी एक नीडल आणली मी. त्याच्यानंतर आता ह्या ब्ल्यू मोत्यामध्ये आपण नीडल पास करू आणि या बाजूने आता आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करू. आता हे डिझाईन करताना आपल्याला काय करायचं आहे, इथे प्रत्येक मोत्यावरती एक 4चा, इथे पहिला गोल हा 4चा असणार आहे आणि दुसरा हा 5चा असणार आहे बघा. तर या ठिकाणी मी एक 4चा गोल करते. इथे 2 मोती आहेत, हा आणि हा, आणि आता हे 2 मोती घालून आपल्याला हा चौकोन पूर्ण करायचा आहे. इथून या पांढऱ्या मोत्यातून नीडल टाकली आणि आता ह्या निळ्या मोत्यातून नीडल टाकायची, प्लस पुढच्या एका निळ्या मोत्यातून नीडल टाकून घ्यायची, म्हणजे नीडल पुढे निघते. आता पुन्हा एक पांढरा मोती आणि आता मात्र निळ्या रंगाचे 2 मोती घालायचे, म्हणजे 5चा गोल करायचा. आपल्याला 2 मोती ऑलरेडी आहेत म्हणून एक 5चा गोल करायचा. पुन्हा या पांढऱ्या मोत्यातून टाकायची आणि पांढऱ्या मोत्यातून टाकून नीडल पुढच्या 2 मोत्यांमधून पास करून घ्यायची. असेच 5-5चे गोल इथपर्यंत करायचे आणि इथे पुन्हा 4चा करायचा. बघा पुन्हा एकदा दाखवते. एक व्हाईट मोती आणि 2 निळ्या रंगाचे मोती, 1 आणि 2 असे 5 मोत्याचा गोल. पुन्हा या पांढऱ्या मोत्यातून पास करायची नीडल आणि पुढे घेऊन जायची. पुढे घेऊन
ह्या 2 निळ्या कलरच्या मोत्यामधून काढून घ्यायची. असेच 5चे गोल ह्या 2 मोत्यावर करायची, ह्या मोत्यावर आणि ह्या मोत्यावर. तर ते कंप्लीट करते मी, मग शेवटचं बघूया कसं करायचं. आता हे सगळे 5-5चे गोल झाले आहेत. आता शेवटचा मात्र आपण एक 4चा घेणार आहे. तर या ठिकाणी 3 मोती आहेत, फक्त एक ब्ल्यू घालायचं आहे आपल्याला. आणि ब्ल्यू मोती घालून ही नीडल या पांढऱ्या मोत्यातून पास करून घ्यायची. आता ही नीडल आपल्याला खाली आणायची आहे. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून पास करायची. आता या ठिकाणी काय करणार आहे आपण, ह्या प्रत्येक निळ्या रंगाच्या मोत्यावरती एक चौकोन करणार आहे, म्हणजे 4चा गोल करायचा आहे. तर ह्या एका मोत्यावरती आपला ह्या व्हाईट मोत्यात आली आहे सुई. आता ही या निळ्या मोत्यात आपण घेऊन येऊ. आता आपण इथे मध्ये एक व्हाईट मोती आणि एक ब्ल्यू मोती अशा पद्धतीने मोती घ्यायचे. हा व्हाईट मोती आणि हा ब्ल्यू मोती असे 2 मोती वापरून आपण हा चौकोन पूर्ण केला आहे. आता या ठिकाणी पहिले ब्ल्यू मोती घालायचा निळा आणि नंतर व्हाईट घालायचा आणि ह्या मोत्यावरती आता चौकोन करायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण चौकोन करतो ना त्याच पद्धतीने हे पूर्ण चौकोन इथपर्यंत करून घ्यायचे आहेत. आता शेवटचा करता इथपर्यंत मी करून घेते आणि मग तुम्हाला शेवटचा चौकोन दाखवते. आता हा शेवटचा एक मोती ब्ल्यू मोती घालून हा चौकोन पूर्ण केला की हा राऊंडसुद्धा आपला पूर्ण झाला. हा इथे एक ब्ल्यू मोती घातला आणि एक मोती हा ह्या खालच्या पट्टीतला आपण वापरला जोडण्यासाठी. आता ही नीडल आपल्याला पुढे काढायची आहे. आणि पुढे काढून या 2 मोत्यांमधून पास करून घ्यायची. एक हा ब्ल्यू कलरचा मोती आणि एक हा व्हाईट कलरचा मोती. असे 2 मोत्यातून नीडल पास करायची. आता याच्यातल्या ह्या 2 मोत्यांवरती आपल्याला एक 5चा गोल करायचा आहे. त्याच्यासाठी आपण 2 ब्ल्यू मोती आणि एक व्हाईट मोती असे 3 मोती वापरणार आहे. आणि 2 मोती त्या ठिकाणी ऑलरेडी आहेत. हे 5 मोती वापरलेत. या निळ्याच मोत्यामधून आपल्याला पुन्हा नीडल टाकायची आहे. आणि असे 5-5चे गोल आपल्याला प्रत्येक मोत्यावरती करून घ्यायचे आहे. आणि व्हाईट मोती हा मधला जोडलेला असेल. प्रत्येक 5च्या गोलाला व्हाईट मोती आपला जोडलेला आहे. आता हा इथे एक झाला. आता या मोत्यावरती आता ह्या 2 मोत्यांवरती करायचं म्हणजे 2 निळ्या मोत्यांमध्ये एक पांढरा मोती येईल आणि 2 निळे मोती येतील. बघा, एक पांढरा मोती आणि 2 निळ्या रंगाचे मोती. या पांढऱ्या मोत्यातून नीडल टाकायची आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यात घेऊन जायची. जायचं आहे या मोत्यामध्ये. आणि अशाच पद्धतीने इथपर्यंत आपल्याला हा 5-5चा गोल प्रत्येक ब्ल्यू मोत्यावरती 5चा गोल करून घ्यायचा. इथपर्यंत करते, मग पुढचा भाग जो महत्त्वाचा आहे तो तुम्हाला मी दाखवते. हा आपला शेवटचा गोल 5 मोत्यांचा. शेवटी आपल्याजवळ 3 मोती होते म्हणून आपण 2च मोती यामध्ये घातले आणि हा गोल या ठिकाणी आपण पूर्ण केला. आता खरं तर
ही डिझाईन इथेच संपली. पण प्रॉब्लेम असा आहे की मोती हे जड असतात, वजनाने जड असतात आणि त्याच्यामुळे याला उभं राहायला कठीण जातं. जे मोती आहेत हे थोडे जड आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी असं सजेस्ट करीन की ॲक्रिलिकचे चौकोनी मोती येतात किंवा त्याला क्रिस्टल असं सुद्धा म्हणतात. स्क्वेअर बीड्स म्हटलं तर तुम्हाला ते मिळेल. 8 नंबरचे किंवा 10 नंबरचे असे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि ते मोती जर उपयोगात आणले तर ते हलकं पण होतं आणि हे उभं राहायला प्रॉब्लेमसुद्धा जात नाही. असंच एक आणखी मी दुसरी डिझाईनसुद्धा केली आहे याची, पण ते सुद्धा जड होतं. मोत्याचंच केलं आहे मी. ते मोती मला ॲक्च्युअल अवेलेबल झालेले नाहीत आणि ऑनलाईन आहेत. तर प्रॉब्लेम असा जातो की ऑनलाईन ते मोती 50-50च मिळतात. तर बल्कमध्ये जर घेतलं तर त्या मोत्याची मला असं वाटतं की 150 रुपयात 100-200 मोती यायला पाहिजेत. आता बघा हे आपलं पूर्ण झालं. आता याला मोडायचं असेल तर बघा या व्हाईट मोत्यातून मोडता येते किंवा ह्या ब्ल्यू मोत्यातूनही आपल्याला या ठिकाणावरून ब्ल्यू मोत्यातूनही मोडता येते. याची साईज पाहिजे तशी तुम्ही करू शकता. आता मी या ठिकाणी याला ब्ल्यू मोत्यातूनच वर घेणार आहे. म्हणजे खाली असं जर घेतलं तर काय होईल, एक लाईन खाली निळ्या मोत्याची येईल आणि अशा पद्धतीने याला आपल्याला उभं करायचं आहे. आता हे उभं राहतं पण प्रॉब्लेम असा आहे की ते पटकन खालीसुद्धा पडतं. आणि दुसरी गोष्ट अशी की मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे निळा मोती आणि पांढरा मोती या दोघांची साईज तुम्ही बघू शकता. निळा मोती थोडा मोठा आहे, छोटा आहे आणि पांढरा मोती थोडासा मोठा आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डिझाईनमध्ये फरक पडतो. पण ही राऊंड असल्यामुळे फारसा एवढा फरक पडत नाही. तर आता मी काय करणार आहे, याला उभं राहण्यासाठी या ठिकाणी असं दाखवते तुम्हाला. बरोबर निळ्या मोत्यापासून या 2 मोत्यांमध्ये या ठिकाणी ही जे 2 पांढरे मोती आहेत याला या ठिकाणी जॉईंट करून घेणार आहे. म्हणजे ते उभं राहायला मदत होते. तर हे जॉईंट करण्यासाठी आपण आता नीडल ह्या पांढऱ्या मोत्यात आणू. ही डिझाईनसुद्धा माझी लाईव्ह आहे, म्हणजे मी अगोदर करून बघितलेलं नाही, डायरेक्टली तुम्हाला दाखवते आहे. तर या ठिकाणी आपण काय करू, आता हे मोत्याचं असल्यामुळे जोडून घेऊ. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी तुम्ही 6 mm मोती वापरू शकता, पण वरचे गोल करताना थोडासा चेंज होण्याची शक्यता आहे. कारण ते 6 mm मोती घेतले तर 8 राऊंडमध्ये हे कंप्लीट होणार नाही. त्यासाठी मग तुम्हाला वरचा गोल जो राऊंड आहे 3 राऊंड तर होऊन जातील, 3 मोत्यांवरचे 3 राऊंड होतील, पण पुढच्या 2 राऊंडसाठी तुम्हाला तुमची कल्पना लढवायला लागेल. आणि म्हणून तुम्ही करून बघू शकता. तर जोडताना काय करायचं, हा मोती आणि हा मोती ह्या 2 मोत्याला आपण या ठिकाणी अशा पद्धतीने जोडून घेऊ, 2 चौकोन घेऊ. तर या ठिकाणी मी 3 मोती टाकलेत आणि हा चौकोन पूर्ण केला आणि पुढचा चौकोन डायरेक्टली त्याच्यासोबत जोडून घ्यायचा. मोती घेऊ आपण पुढे. आणि लूज पडू नये म्हणून पुन्हा एकदा फिरवून घ्यायची नीडल. आता याला इथे जोडायचं आहे म्हणून एक मोती घालायचा. त्यानंतर या मोत्यातून या इकडच्या बाजूच्या या पांढऱ्या मोत्यातून आपण नीडल काढून घेऊ आणि पुन्हा एक मोती घालून घ्यायचा म्हणजे ते जोडलं जाईल. बघा अशा पद्धतीने आपण हे जोडतोय.
तर याच्यातून नीडल काढून घेतली मी आणि ही नीडल पुन्हा एकदा फिरवून घ्यायची, टाईट होण्यासाठी पुन्हा एकदा फिरवून घ्यायची. आणि त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. तर मी काय केलं की या बाजूला पूर्ण ह्या गोल राऊंडमधून धागा फिरवून घेतला. तसाच धागा आपण गोल राऊंडमधून फिरवून या बाजूला ह्या मोत्यामध्ये घेऊन येऊ आणि मग त्याही बाजूला अशाच पद्धतीने 2 चौकोन करून त्याला जोडून घेऊ. तर हा धागा आता मी न तोडता सरळ सरळ या मोत्यातून काढून घ्यायचं आहे आणि इथून सरळ इथपर्यंत घेऊन यायचं आहे. हा पूर्ण गोल राऊंड, हा जो या मोत्याचा पूर्ण बाहेरचा राऊंड आहे ना, त्याच्यातून घेऊन इथे घेऊन यायचं. अशा पद्धतीने हे सुंदरसं होल्डर आपलं तयार झालं आहे. टिश्यू होल्डर हे असं दिसतं आणि खालून अशा पद्धतीने दिसतं. आता याच्यामध्ये स्टिफनेस जर यायचा असेल, म्हणजे मोत्याचंच करायचं आहे आणि स्टिफनेस आणायचं असेल तर काय करायचं, फूड पार्सलचे जे डबे असतात, चौकोनी डबेसुद्धा येतात आजकाल, त्या डब्याची एक पट्टी कापून याच्या खालच्या बाजूला किंवा ह्या पूर्ण एवढ्या चौकोनी बॉक्समध्ये जर ठेवली तर त्याला थोडासा स्टिफनेस येईल. उभं राहतंही पण थोडंसं जड होतं. म्हणून मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्रिस्टलमध्ये ट्राय करा. ह्या अशा पद्धतीने उभं राहिलं आहे. आता याच्यामध्ये आपण टिश्यू पेपर त्याच्यामध्ये ठेवून बघू. तर हे अशा पद्धतीनं दिसेल आणि असं उभंसुद्धा हे टेबलवर राहतं. तर तुम्हाला माझी ही कलाकृती कशी वाटली ते नक्की कळवा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला ही माझी कलाकृती कशी वाटली ते. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.